नमस्कार. एबी मराठीच्या नगरपालिकेच्या रणधुमाळीच्या स्पेशल सेगमेंटमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत तो म्हणजे सांगोला नगर परिषद आणि सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे चांगलेच चर्चेत आहेत. बापू नेहमीच चर्चेत असतात. काय झाडी काय डोंगर नंतर बापू महाराष्ट्रामध्ये चर्चेत होते. मात्र सध्या शहाजी बापूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय का? आणि शहाजी बापूंना कोंडीत पकडलं जात असताना सांगोल्याची जनता नेमकी कोणाबरोबर राहणार? खरं तर गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विक्रम करणारे गणपतआबा देशमुख यांच्यामध्ये पारंपरिक लढत होत होती. ही लढत समोरासमोर व्हायची. अनेक वेळा शहाजी बापूंना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र पराभवानं बापू कधी खचून गेले नाहीत किंवा निराश झाले नाहीत. पुन्हा जनतेमध्ये राहत मी लोकांच्या मधला माणूस आहे ही भावना ठेवत शहाजी बापू नेहमी लोकांच्या मध्ये राहिले आणि तितक्याच ताकदीनं जशी गणपतरावांना त्यांच्या लोकांनी साथ दिली तितकीच ताकद तितकीच साथ ही शहाजी बापूंना सांगोल्यातील लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली होती. किती वेळा पराभव झाला तरी सांगोल्याचा ढाण्या वाघ म्हणून शहाजी बापू पाटलांच्याकडे तिथली जनता जी आहे ती कायम त्यांचा जो गट आहे तो बापूंच्या सोबत राहिलेला होता. मात्र गत जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यात शहाजी बापू पाटील अनिकेत देशमुखांचा पराभव करून विजयी झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या सोबत ते गुवाहाटीला गेले आणि तिथून बापूंची जी ताकद आहे बापूंचा जो जलवा आहे त्या ठिकाणी वाढलेला होता. बापूंची क्रेज वाढलेली होती आणि ही क्रेज वाढलेली असतानाच बापूंना त्या ठिकाणी आता नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून कोंडीत पकडलं जातंय का? कारण भाजप असेल शेकाप असेल किंवा सगळे मित्रपक्ष असतील मग त्या ठिकाणी असणारे झपके परिवार असेल ही सगळी लोक जे आहेत ते एकत्रित येऊन बापूंच्या सेनेच्या विरोधात त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. आणि त्यातूनच बापूंनी जे वक्तव्य केलं की अतिशय मला वाईट वाटतं आहे. बापू म्हणाले समोरासमोरची लढाई ज्यावेळेस झाली गणपतराव देशमुखांच्या बरोबर अनेक वेळा मी समोरासमोर लढलो पराभव झाला मात्र त्याचं शैल्य मनामध्ये राहत नव्हतं. हार जीत जी आहे त्या हार जीत होत होती. मात्र कुठेतरी विधानसभेला आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला गेला आहे का इथपर्यंतची भावना शहाजी बापूंनी त्या ठिकाणी बोलून दाखवली. काल माध्यमांशी बोलताना पुन्हा शहाजी बापूंचं स्टेटमेंट आलंय की फडणवीस साहेबांनी याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी मी स्वतःचं आजारपण बाजूला ठेवलं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकसभेला भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना 15,000 मतांचं मताधिक्य हे सांगोल्याच्या मधून त्या ठिकाणी मिळवून दिलेलं होतं. मात्र पुन्हा माझ्याच विरोधात सगळी लोक त्या ठिकाणी एकत्रित का येत आहेत आणि हा कुठेतरी पाठीमध्ये खंजीर खुपसला जातोय का ही भावना शहाजी बापू आणि त्यांच्या गटाची आहे. सांगोल्याची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. अनेक वर्ष ही जनता शहाजी बापू आणि गणपतराव आबांचा शेकापाचा पक्ष या दोन गटामध्ये त्या ठिकाणी विभागलेली आहे आणि आपापल्या नेत्यांवरती प्रेम करण्यात राहिलेले आहे. आता सांगोला तालुक्यामध्ये त्याकडून बाहेरून येणाऱ्या काही शक्ती असतील आणि त्या सांगोल्यातीलच त्या ठिकाणी आपल्या नेत्याला त्या ठिकाणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जर करत असतील तर सांगोल्याची जनता आपला स्वाभिमान सोबत ठेवत नेमकी कोणासोबत राहते? शहाजी बापूंना जो आपला ढाण्या वाघ आहे. मग बापू विजयी झाले काय किंवा पराभूत झाले तर आम्ही आमच्या ढाण्या वाघासोबत कायम आहे हे शहाजी बापू गटातील लोकांनी दाखवून दिलेलं होतं आणि तोच त्या ठिकाणी कायम राहतो का याच्यावरती 2 तारखेनंतरच्या 3 तारखेला जो निकाल येणार आहे त्याचं बरंचसं चित्र जे आहे त्या अवलंबून असणार आहे. आणि आपला एक शिलेदार त्या ठिकाणी कोंडीत पकडला जातोय म्हटल्यानंतर रविवारी एकनाथ शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आत्ताचे आणि शिंदे गटाचे प्रमुख आहेत ते बापूंना ताकद देण्यासाठी सांगोल्यामध्ये येत आहेत. प्रचाराचा शुभारंभ एकनाथ भाईंच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होतो आहे. तिथं नेमकं काय वक्तव्य केलं जातं? नुकतेच अमित शहाची भेट घेऊन एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि त्यामुळं सांगोल्याचं राजकारण नेमकं कुठे जातं? सांगोल्याची जनता नेमका कोणता विचार करते? गेली 50-60 वर्ष गणपतरावांच्या बरोबर राहिलेली जनता त्यांच्या बरोबर होती. शहाजी बापूंचा स्वाभिमान जपणारी जनता शहाजी बापूंच्या बरोबर होती. नेमका बापूंचा स्वाभिमान की आणखी काही वेगळं समीकरण सांगोल्याची जनता नेमकी काय विचार करणार आहे? एकनाथ शिंदे आल्यानंतर नेमकं काय समीकरण होऊ शकतं? आणि मग पालकमंत्री असतील किंवा इथली स्थानिक भाजपचे नेतृत्व मंडळी असतील त्यांची जी कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत नेमकं सांगोलकर काय विचार करतायत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सांगोलकरांच्या मनात नेमकी काय भावना आहे?